नमस्कार. आज परेश बोलतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर अत्यंत संताप व अत्यंत चिंतेने उभा आहे. चिंता माझी एकट्याची नाही आहे, ही चिंता त्या प्रत्येक नागरिकाची आहे. तो मुंबई पुणे दरम्यान प्रवास करतो आणि दर महिन्यात त्याच्या खिशातून हजारो रुपये टोलच्या नावाखाली वसूल केले जातात. अवघ्या 2 महिन्यापूर्वी 1 मे 2026ला अगदी वाजत गाजत करोडो रुपयांची जाहिरातबाजी करून मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक उद्घाटन केलं होतं आणि असं सांगण्यात आलं की आधुनिक भारताचा चमत्कार आहे आणि आशियातील मोठा पूल. आम्हाला वाटलं आता आमची तुलना या जपान चायनाबरोबर होईल, इतका मोठा पूल होता. पण पावसाळा आला आणि पहिल्याच पावसामध्ये त्या लिंकवर खड्डे पडले, त्या टनलवरती दरड कोसळली, दगडधोंडे पडले आणि तो पूल बंद करण्यात आला. या पुलाची किंमत 7,000 कोटी होती आणि प्रत्येक वर्षी याची किंमत वाढत गेली. माननीय मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न विचारलं तेव्हा ते बोलले की आम्ही पुलाची ताकद टेस्ट करण्यासाठी आम्हाला समजेल की कसं आहे पूल. मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की 7,000 कोटी रुपये खर्च करून तुम्ही जर सामान्य माणसाला एका प्रयोगशाळेतील उंदीर समजून जर त्या जीवाशी खेळणार असाल तर काय उपयोग या विकासाचा. जर विकासाच्या नावाखाली तुम्ही सामान्य माणसाचं टोलचे पैसे, टॅक्सचे पैसे असे बर्बाद करणार असाल आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचेच किसे भरणार असाल तर काय करायचं असा विकास. कारण कॉन्ट्रॅक्टर काय करेल, कॉन्ट्रॅक्टर सरळ सांगेल की डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे आणि तो हात वर करेल. त्यांनी आपलाच नुकसान, भ्रष्टाचाराने आपण आपलाच नुकसान करीत आहोत. आपली तुलना नेहमी पाकिस्तान बांगलादेशवर होते. या प्रोजेक्टने आम्हाला वाटलं की आमचं तुलना चांगल्या देशाबरोबर होईल, असं काहीच होत नाही. माझी विनंती आहे की लवकरात लवकर एक निष्पक्ष अशी समिती बनवून चौकशी व्हावी.